वीडियो काढणं सुरू आहे सरफराज भाई खाली उतरो खाली कशी झाली गाडी बघ जिंदाबाद हम काम के नाम पर वोट मांग रहे हैं। शानदार चौक में बहुत सारे हमारे काम है। ये अभी जो रोड पर ठहरे वो रोड का काम भी हमारे तरफ हुआ है। पानी के पाइपलाइन हो, ड्रेनेज का मसला हो, और आप सोलह की पब्लिक बहुत अच्छा रिस्पॉन्स दे रही है और इंशाल्लाह हमारा पूरा पैनल निकलेगा यहाँ चांस आहे। काय सांगा लोकांचा प्रतिसाद कसं भेटत आहे? लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम दर्जाचा प्रतिसाद आहे आणि आमचे चारही उमेदवार म्हणजे 3 उमेदवार आमचे गाजी जागीरदार असतील, मुबारक पठाण असेल आणि मी, आम्ही तिघंही ओहम टोहम प्रचार करत आहे आणि इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांकडूनच्या. लोकांच्या भावना खूप चांगल्या आहेत आणि विकास कामं जे केले आहेत ते विकास कामाच्या जोरावर आपण मतं मागत आहोत आणि त्यामुळं लोक चांगला रिस्पॉन्स करत आहेत आणि आम्हाला वाटतं की आमच्या प्रभागामध्ये नक्कीच पतंग उडणार आहे. प्रभाग 16च्या नागरिकांना काय म्हणतात? मी प्रभाग 16च्या नागरिकांना, सर्व माझ्या हिंदू मुस्लिम भगिनींना, भावांना, सगळ्यांना सांगू इच्छिते की प्रभाग 16मध्ये विकास कामं केलेली आहेत आणि आमचे 3 उमेदवार आणि आमची पार्टी सर्व धर्म समभावाला घेऊन जाणारी पार्टी आहे, संविधानावर विश्वास ठेवणारी पार्टी आहे. त्यामुळे प्रभाग 16तील सर्व नागरिक, माझे हिंदू मुस्लिम सर्व बांधव आम्हाला मदत करतील आणि आम्हाला निवडून देतील. काय काय मुद्दे तुमचे आहेत या प्रभागासाठी? या प्रभाग सर्वप्रथम तर या प्रभागात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपण बघतो की 8 दिवसाला पाणी येते. तर आमचे सर्व ज्यावेळेस उमेदवार निवडून देतील आम्ही पाण्यावर जास्त फोकस करणार आहोत आणि इतर विकास कामे आमचा प्रभाग हायटेक करण्याचा पण मी प्रयत्न करणार. सोलापूर शहरात 1 नंबर प्रभाग हा आमचा असेल अशा पद्धतीचं आमचं नियोजन होणार आहे. तर त्या पद्धतीने आम्ही सर्व काम करणार आहोत. तर प्रभाग 16तील नागरिक हुशार आहेत आणि समजदार आहेत, सर्वजण मतदान करतील. गेल्या 5 वर्षापूर्वी तुम्ही नगरसेवक काय काय केले लिस्ट खूप मोठी आहे. आता काय काय सांगणार, खूप मोठी लिस्ट आहे. गाजी असतील, मी असेल, मोठमोठी काम. पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा होता शानदार चौकामध्ये, तो सॉल्व्ह केला आहे. रोड आहेत, ड्रेनेज आहेत आणि आम्ही गार्डन तयार केलेलं आहे. पेवर ब्लॉक्स असतील त्या ठिकाणी आम्ही एक मॉडेल रस्ता पण तयार केलेला आहे. ज्या ठिकाणी फुटपाथ आहे, नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस असतील, अशी खूप विकासाची कामं केली. आणि आज संध्याकाळी सौदीन ओवैसी साहेबांची सभा आहे. तर सर्व माझ्या नागरिकांना मी आवाहन करते की आपण सभेला सर्वजण उपस्थित राहावं.